नमस्कार. आज आपण आलेलो आहे शंकरेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी, जे येथे साकुर्डे या गावामध्ये, साकुर्डे तालुका पुरंदर आणि जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे हे महादेवाचे मंदिर आज आपण पाहणार आहे. या ठिकाणी मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे, परंतु त्याचे जे दगड आहे पूर्वीचे ते असेच या ठिकाणी या नवीन जीर्णोद्धारामध्ये वापरण्यात आलेले आहेत. हे पाहू शकतो आपण. ठिकठिकाणी या मंदिराचे प्राचीन दगड व्यवस्थित असे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. पाहू शकतो आपण. हा आहे मंदिराचा बाहेरचा भाग. खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. पूर्ण पाहणार आहे. हे पाहू शकतोय शंकरेश्वर महादेव मंदिर साकुर्डे गावामधील. हे पाहू शकतोय असं हे दगड असे व्यवस्थित या ठिकाणी नंदी महाराज आपले. इथून पाहू शकतोय आपण जेजुरी समोरच्या बाजूस 2 किलोमीटर. आपण आता साकुर्डे गावामध्ये आलेलो आहे व या ठिकाणी पाहू शकतो साकुर्डे 0 किलोमीटर असं बोर्ड लिहिलेलं आहे. व या बाजूला पाहिलं तर आपणाला जेजुरीगड समोर 4 किलोमीटर अंतरावर लांब आहे. गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो ग्रामपंचायत साकुर्डे मोरदरा शंकेश्वर मंदिर असा बोर्ड लिहिलेला आहे. या बाजूला आपणाला शंकेश्वर मंदिर आहे, त्या ठिकाणी आपणाला जायचं आहे. बोर्डपासून साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर हा असा आपणाला रोड पाहण्यास भेटत आहे. व या ठिकाणी शंकेश्वर रोड असा मार्ग दाखवण्यात आलेला आहे व समोर एक रोड गेलेला आहे. त्या समोरच्या बाजूस पाहू शकतो आपला जेजुरीगड आहे. शंकरेश्वर महादेव मंदिर पाहू शकतो आपण. आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे मंदिर. महादेवाच्या मंदिराच्या बाहेर या ठिकाणी आपणाला पाहू शकतोय 1 2 3 4 5 या ठिकाणी 5 विरगळे आपणाला व्यवस्थित अगदी व्यवस्थित ठेवलेल्या पाहायला भेटत आहे. खूप सुंदर अप्रतिम या ठिकाणी विरगळ आपणाला पाहायला भेटत आहे. 3 कप्प्याच्या या नाही 1 2 3 4 कप्पे आहेत. हिलाही 4 कप्पे आहेत. याही ठिकाणी 4 कप्पे आहेत व ही जी विरगळ आहे या विरगळीला 3 कप्पे आहेत. अशा या ठिकाणी 4 विरगळे आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. व हे पाहून आपण आता मुख्य मंदिरामध्ये जाणार आहोत. शंकरेश्वर महादेव मंदिर व त्याच्याच पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला 3 विरगळी पाहायला भेटत आहेत. सतीगळ आहे ही, पाहू शकतोय सतीगळ. या ठिकाणी विरगळ व बाजूला ही विरगळ असा या ठिकाणी खजिना आपणाला पाहायला भेटत आहे. खूप निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे महादेवाचं मंदिर आहे. प्रथम आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहू व शेवट आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. हे पाहू शकतो हे प्राचीन दगड या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहेत. हे असं आजूबाजूच्या परिसरात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे, त्यामुळं आपणाला मंदिराच्या आसपास प्राचीन दगड खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी समोरच्या बाजूची एक आपल्याला दगडी ढोणी सुद्धा पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतोय या ठिकाणी एक दगडी ढोणी आहे. व असा हा मंदिर परिसर खूपच सुंदर मंदिर. चला मंदिरामध्ये जाऊन आपण या ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन बाकीचं आपण पूर्ण पाहू. हे पाहू शकतो आपण. या ठिकाणी आपल्याला मूर्ती हा गाभारा
प्राचीन आहे तसा ठेवण्यात आलेला आहे. या गाभाऱ्याला किंवा या मूर्तीला काहीही करण्यात आलेलं नाही. हे असं या ठिकाणी पाहू शकतो, जुनं आहे असं ठेवण्यात आलेलं आहे. पूर्ण सुंदर व अतिशय व्यवस्थित या ठिकाणी आपणाला महादेवाची पिंड पाहायला भेटत. पाहू शकतो आपण व्यवस्थित असं या ठिकाणी पूर्ण आहे. या ठिकाणी घासून लावण्यासाठी सुद्धा आहे, पाहू शकतो. लावू शकतो आपण असं कपाळाला आपल्या. शंकरेश्वर महादेव मंदिर याच्या समोरच्या बाजूस आपणाला कोरेश्वर महादेव मंदिर पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो आपण, कोरेश्वर महादेवाचे मंदिर बरोबर समोरच्या बाजूसच आहे. खूप सुंदर आणि अप्रतिम पाहू शकतो आपण. शंकरेश्वर महादेव मंदिर पाहून झाल्यानंतर पुढे एक अंतरावर आपणाला अशा या तिन्ही बाजूनी डोंगर व मधोमध आपणाला रामेश्वर महादेव मंदिर पाहायला भेटत आहे. अप्रतिम मंदिर व खूप सुंदर असं हे रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे. हे पाहू शकतो. नव्याने या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे व आता आम्ही वरती जे भुयार आहे ते पाहायला जाणार आहे. या ठिकाणी पाठीमागील बाजूस मंदिराच्या आपणाला एक बारव हे पाहू शकतो, दगडी ढोणी आहे व त्याच्याच मागच्या साईडला एक आपणाला ही अशी बारव पाहायला भेटत आहे. व या ठिकाणी आपणाला आत उतरण्यासाठी पायरी मार्गसुद्धा आहे व ही विहीर बारव आहे व्यवस्थित असणारी व या ठिकाणी वर्षभर पाणी राहतं अशी ही बारव आहे. अपरिचित बारव साकुर्डे गावातील विहीर आहे ना, शंकराच्या पिंडीची आकाराची विहीर आहे आणि ही पाणी कधीच आटत नाही. आणि हिचं एवढं महत्त्व आहे, पवित्र पाणी. इथून लोक पाणी घेऊन जातात आणि घरी ठेवतात आणि थोडं थोडं पाणी पितात, सगळ्यांना तीर्थ म्हणून देतात. शंकरेश्वर मंदिर तिकडे, हे रामेश्वर आणि हे कोरेश्वर मंदिर. म्हणजे ज्या काळात पुराणे काळात जे खंडोबाने जे अवतार घेतला ते ह्या ठिकाणी घेतला आणि इथून मग ती कडीपठारला गेली. बरोबर. कारण इथं ऋषीमुनीला ज्यावेळेस त्रास व्हायचे तेव्हा ऋषीमुनींनी म्हणजे वर मागून शिवाला शंकराच्या प्राप्त करून इथं म्हणजे त्यांना हे केले. बरोबर. तिथून मोर मग ते युद्ध झाले त्यांचे इथं. तिथून मोर मग ते युद्ध करीत करीत त्यांना तिकडे कर्नाटक त्यांना गेले, तिकडे मारले. तेव्हा ऋषीमुनीला इथं अजून बी साक्षात्कार होत वाचतो. बरोबर. इथं वाईट गोष्टी कधीच होऊ शकत नाहीत. वाईट गोष्टीचा जो करणारा येईल त्याचा नायनाट होतो. परंतु सत्याने तुम्ही रात्रीच्या 12-1 वाजता तुम्हाला काय नाही होत. शंकरेश्वर महादेव मंदिर याचा जर व्हिडिओ आवडला असेल
तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा भेटते. तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हात राहा आपला जय ॲडव्हेंचर हा चॅनल साकुर्डे.